हॅलो नमस्कार मित्रांनो, सर्वांचं शेतकरी बिझनेस सोशल मीडियामध्ये स्वागत आहे. आज आपण म्हणजे भाववाढीनंतर शेतकऱ्यांना किती नुकसान सहन करावं लागते, योग्य वेळी योग्य भाव न भेटल्यामुळे शेतकऱ्यांना किती प्रमाणात नुकसानाला सामोरं जावं लागतं आहे आर्थिकदृष्ट्या ते पहा. आत्ता आपलंच उदाहरण घेतो आहे. आपणच दिनांक 6/2/2026 सोयाबीन घातली. आपलं वजन भरलं 36 क्विंटल 75 किलो. त्यामध्ये मायनस करतात हे आडतीवाले. ते निव्वळ वजन भरलं 36 क्विंटल 60 किलो. इथं पाहू शकता. भाव लागला आपल्याला 5,550 रुपये. आणि यामध्ये टोटल रक्कम झाली आपली 2,02,580 रुपये. त्यामध्ये RTGS कट केले त्यांनी चार्जेस. म्हणजे शेतकऱ्यांना किती चार्जेस लावतात पहा. RTGSचे चार्जेस लावतात, पुन्हा हमाली पण 500-550 रुपये, आणि इकडं वरी पण काट्याची पण पेमेंट लावतात अर्ध्या प्रमाणात. 15% सूट दिली फक्त त्यांनी. शेतकऱ्यांच्या जीवावर एवढे धंदे चालतात त्यांची. आता निव्वळ वजन आपल्या रक्कम झाली 2,02,530 रुपये. हे लागला 5,550 रुपये भाव आपल्याला. किती? दुसऱ्या महिन्यात. आता सध्या या घडीला सरासरी 75 ते 76 रुपये प्रति क्विंटल भाव आहे सध्याच्या घडीला. जास्त असेल काही ठिकाणी, पण आपल्या सध्याच्या हे आपल्या मार्केटनुसार आपण सांगतो. आता इकडं आपण कॅल्क्युलेशन केलं आहे किती नुकसान झाले आपल्याला. ही आपली पावती आहे पूर्ण. हे पाहू शकतात. काटा पेमेंट 36.75, 36 क्विंटल 75 किलो निव्वळ वजन भरलेलं. आता इथं आपण कॅल्क्युलेशन केले पहा. आता तुम्हाला मागं व्हिडिओमध्ये दाखवलं जातं. 36 क्विंटल 60 किलो भरलेली निव्वळ सोयाबीन आहे. तिचं 5,550 भाव लागला आपला. इथं आपलं टोटल रक्कम झाली 2,02,530 रुपये. आत्ताच्या घडीचा भाव पहा. 36 क्विंटल 60 किलो सोयाबीन गुणिले आपण 7,500 म्हणजे 7,500 रुपये प्रति क्विंटल या भावाने आपण कॅल्क्युलेशन करतो. याचं बिल झालं असतं 2,74,500, म्हणजे 75,000 जवळच गेलं असतं. भाव आता पहा. तोटा कशा प्रमाणात काढला, किती निघाला, एवढ्या क्विंटल मागं किती तोटा झाला आपला शेतकऱ्याचा. भाव 5,500 मायनस 7,500, म्हणजे हे टोटल घेतलं आपण 2,02,530 मायनस 2,74,500 रुपये. यात आपलं निव्वळ तोटा झाला 71,970. म्हणजे एवढा तोटा शेतकऱ्याला सहन करावा लागला एवढ्या क्विंटल मागे. म्हणजे एवढ्या जे क्षेत्रासाठी जे खर्च लागतो एवढ्या प्रमाणात खर्च नक्कीच झाला असा. खत बियाणं सोयाबीन काढणे व्यतिरिक्त एवढा निव्वळ खर्च निघाला असता शेतकऱ्यांना. योग्य वेळी योग्य भाव भेटला असता. तर याचं काय कमेंटमध्ये तुम्ही सांगा, आणि तुम्हाला काय भाव लागला आणि किती नुकसान झालं तुमचं हे पण कमेंटमध्ये सांगा. या गव्हर्नमेंट शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही. हमी भाव वाढवता, हमी भावाच्या वर मार्केटमध्ये भाव लागलेला आहे. यावर पुन्हा म्हणतात आपण त्याला काही सरकार ह्याला कारणीभूत नाही. सरकार पण शेतकऱ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे ना भावामध्ये. ती तर अशी असते शेतकऱ्यांना. पाहू शकतात. माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. ही आपली रिॲलिटी एक उदाहरण आहे, म्हणून मी एक समोर व्हिडिओ बनवण्याचं कारण ठरवलं आहे. या व्हिडिओमध्ये काही जर तुम्हाला त्रुट आढळली असेल तर कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.